मित्रांनो, माझे हे जे पिल्ले होते का नाही, मागच्या 2-3 दिवसाखाली अति आजारी होते बघा. 2 पिल्ले तर अति डॅमेज झालेले होते. मग मी सुद्धा एवढा परेशान होतो की मी सुद्धा त्याच्यावर वारंवार इलाज करत होतो. पण काय असतंय, अचानक आलेल्या संकटानं माणूस गोंधळलं जाते आणि गोंधळून काय होतंय, पुन्हा त्याच्या आहे ते सुद्धा लक्षात राहत नाही बरं का. हे वास्तव आहे. मग त्याच्यामुळं मी काय करतो बरं का, माझे 2-3 सहकाऱ्यांना मी माझ्या संपर्कात ठेवत असतो. तुम्हाला वारंवार सुद्धा तुम्हाला पण सांगितलं की आपल्या सहकाऱ्यांना कुठलेही 2 सहकारी आपल्या संपर्कात असावे. मी पहिला फोन संध्याकाळी 9 वाजता केला. आमच्या शिराडोणीतील शिवम मेडिकलचे व्यवहारे म्हणून आहेत बरं का. व्यवहारे रविकांत व्यवहारे एकदम चांगला पोर आहे बरं का. तुम्हाला जरी औषधं ह्याच्या ऑनलाईन जरी लागत असतील तर यांचा संपर्क मी डिस्प्लेवर देतो. जरी तुम्हाला एखादं औषध कुठं मिळत नसेल, यांना संपर्क साधा, हे तुम्हाला कोरिअरनं औषध पाठवतील. एवढं सहकार्य करतील. एकदम चांगला पोर आहे बरं का. ह्यांना फोन केल्यानंतर ह्यांनी थोडं माझे लक्षणं फिक्षणं विचारले आणि ह्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ह्याच्यावर इलाज केला, थोडं दोघाच्या सल्ल्यानं बरं का. पण ह्यांनी एक महत्त्वाची ट्रिक सांगितली जे मला बी माहीत होती, पण माझ्या लक्षात येत नव्हती. शेवटची ट्रिक काय असते, कधी कधी माणूस गोंधळलं किंवा आहे ते लक्षातलं जाते. मग ह्यांनी सांगितलं काय करा म्हणले, 1 एरंडेल तेल 1 मिली तोंडात बी थोडं सोडा आणि त्याच्या ढुंगणात बी थोडं 1 मिली सोडा. आणि संध्याकाळी 9 वाजता तो प्रयोग मी केला बरं का. एकदम टकाटक हे पिल्ले झालेत. हा व्हिडिओ तुम्हाला मी का मुद्दाम शेअर करतोय बरं का, की कुठंतरी आपलं श्रेय दुसऱ्याला बी जावं. त्यानं सांगितलंय त्याला श्रेय जावं म्हणून सांगतोय मी, माझा मोठेपणा सांगत नाही. तरी जर एखाद्या दादांना जर अडचण वाटली, एखादं औषध मिळत नसेल, ह्या रविकांत व्यवहाऱ्यांना जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी हे कोरिअरनं तुमची औषधं निर्विवाद पोहोचतील. नाही पोहोचले त्या जिम्मेदार मी. आलं का लक्षामध्ये. आता ह्यांनी काय केलं, सुरुवातीला आम्ही थोडी चर्चा केली की ह्या पिल्लांना काय झालं असेल, थंड गरमचा थोडा त्रास झाला असेल. थंड गरम कारण ऊन बी जास्त झालेलं आहे, पुन्हा शेळी उन्हातून बी ती त्याचं दूध पिल्यानं अशा थोडं तक्रारी झाल्या. मग त्याला काय केलं, पॅरासिटामॉल आणि आयब्रुपेन हे एक औषध सांगितलं आणि त्याला सोबत असलेलं क्लेवाम, ह्या 2 औषधांनी प्लस एरंडेल तेल, ह्याच्यामुळेच हे पिल्ले रिपेअर झाले बरं का. एकदम ठणठणीत झाले सगळे पिल्ले. आता माझे ठणठणीत नाही तर मला वाटत नव्हतं ह्याच्यातलं एक तरी मरल वाटतं, एवढं घाबरून मी सुद्धा गेलतो. आलं का दादानो. तरी थोडी काळजी घ्या, एकमेकाच्या संपर्कात राहा, एकमेकाला ती चर्चा विचारा आणि 100% सोल्युशन काढा. थांबतो ह्याच ठिकाणी, भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.